उद्या 15 जानेवारी अर्थात उद्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस. या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून भाजपच्या एकूणच सगळ्या दादागिरीला आणि पैसे वाटण्याच्या प्रकाराला ऊत आलेला आहे. खूप जोरदार या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार चालू आहे. ज्यांनी पुण्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला, त्यांना कुठलाही विकास प्रकल्प नसल्यामुळे पैसे वाटण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आज स्वतः या ठिकाणी दुपारपासून पैसे वाटायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे चिरंजीव अभिजित जे माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासाठी भाजपच्या इतर चारही म्हणजे एकूण उमेदवारांसाठी ते स्वतः पैसे वाटतायत आणि त्यांना हे पैसे वाटताना आज आमच्या मतदारांनी आणि एकूणच कार्यकर्त्यांनी आझादनगरच्या परिसरामध्ये पकडलेलं आहे. त्यांना त्यांच्या गाडीसहित वानवडी बाजार पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलेले आहेत. पुणे पोलीस अर्थात वानवडी पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि या संदर्भात पैसे वाटतानाचे एकूणच तिथं फिरताना हे सगळे व्हिडिओ आम्ही दिले. अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. पण त्याचबरोबर पुणेकरांनी आणि वानवडी साळुंकेर प्रभागातील नागरिकांनी आता या ठिकाणी समजून घ्यावं की मी सातत्याने सांगतो की वानवडीत भाजपवाल्यांनी 68 कोटीचा गैरव्यवहार केलाय. ह्या गैरव्यवहाराचे पैसे आता या ठिकाणी तिथं वाटले जातात, कारण की दाखवायला कामच नाही आणि मग पैशातून पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मला माझ्या वानवडी आणि साळुंकेर प्रभागातील नागरिकांवर माझा प्रचंड विश्वास आहे, ते निश्चित पैसे वाटणाऱ्यांना अद्दल घडवतील.